आणि आणखीन काही राजकीय विश्लेषकांच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया या सर्वे संदर्भातल्या आपण जाणून घेऊयात आणि त्यासाठी जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत आणि तेच काही नागरिकांशी आणि राजकीय विश्लेषकांशी संवाद साधतायत। कृष्णा, तुझ्याकडे। माझ्यासोबत काही नागरिक, राजकीय विश्लेषक, पत्रकार आणि साहित्यिक देखील आहेत। आपण सुरुवात करूया कांबळे सरांपासून। हा सर्वे तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल, काय प्रतिक्रिया आहे तुमची या सर्वेवरची? पहिली असं आहे की सत्तेत कोणी ना कोणी येईल किंवा बी येईल, पण हा सर्वे आश्चर्यकारक मला वाटत नाही। त्याचं मुख्य कारण असं आहे की या 10 वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई आकाशाला भिडलेली आहे, सामान्य माणूस त्रस्त आहे, अनेकांच्या जवळपास 12 कोटी लोकांचा रोजगार गेलेला आहे। आणि या काळामध्ये, या 10 वर्षाच्या काळात, 9 वर्षाच्या काळामध्ये सन्माननीय पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे मित्र जे सगळे भांडवलदार आहेत, विशेषतः दोघे, अदानी आणि अंबानी, यांच्या घशात देशाची अर्थव्यवस्था जाण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पराकाष्ठा केलेली आहे त्याच्याविषयीचा हा सुप्त संताप आहे। निश्चित। काय तुमची काय प्रतिक्रिया आहे? मागच्या महिन्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या 3 राज्यांच्या, ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड होते, त्याही वेळेस असाच काहीसा सर्वे आला होता, परंतु जनतेनं मोदीजींना भरभरून मतदान केलं आणि 3 राज्यात भाजपची सत्ता आली। तर असाच काहीसा हाही सर्वे मला वाटतोय। आणि निवडणुका ह्या लोकसभेच्या असल्यामुळे मोदीजी विरुद्ध इंडिया आघाडी असा सरळ सरळ सामना होईल आणि मोदीजींनाच जनता वोट करेल असं मला वाटतंय। तुम्ही काय सांगाल? मोदीजीच येणार, कारण की जसं सरांनी सांगितलं की मागच्या वेळेस जे आपण झाल्या होत्या, मागच्या वेळेस जे काही झालं होतं तर त्याच्यामध्ये पण असंच झालं होतं की संख्या यांची कमी होती, पण निवडणुकांमध्ये तर शेवटी तेच दिसलं जे लोकांच्या मनात आहे की लोक जरी प्रत्यक्षरित्या बोलत नसले तरी मतदान मात्र मोदीजींनाच करता आणि तेच येतील। कांबळे सर, आता ज्या महाराष्ट्रात घडामोडी घडत आहेत किंवा या सगळ्याचा परिणाम देखील या सर्वेमध्ये असू शकतो? निश्चितपणे असू शकतो। आणि असं आहे, लोकसभेला लोक स्थानिक प्रश्नांपेक्षा सुद्धा देशाची प्रतिमा आणि देशाचं अस्तित्व, राष्ट्राचं स्वयंभूत्व अशा गोष्टी लक्षात ठेवून ते मतदान होतं। आता चर्चा जी EVMच्या बाबतीतली आहे ती जर निवडणूक आयोगानं ती थांबवली आणि लोकांना जर विश्वास दिला तर मग मात्र महाराष्ट्रातलं लोकसभेचं चित्र, देशाचं मी नाही सांगू शकत, कारण अन्य कोणत्या राज्याची अवस्था काय कशा प्रकारची आहे हे नाही सांगता येत। पण EVMनी हे दिलेले निकाल आहेत 3 राज्याचे। आता आपण असं म्हणाल की मग आंध्र प्रदेशाचं काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राज्यामध्ये सत्ता एखाद्या पक्षाची आली तरी चालू शकतं, ते काही बिघडत नाही, कारण तिथं कायदे नाही करता येत, कायदे करता येतात संसदेत, आणि म्हणून संसद हातात राहावी अशा प्रकारचा प्रयत्न हा मोदीजी, शहाजी यांचा राहणार आहे। मोदी शहा म्हणजे काय BJP नाही, आणि BJPला जी काही वोट जात आहे असं जे म्हणणं आहे, मी तर असं ऐकून आहे की सुप्तपणे RSS सुद्धा मोदी शहांच्या विरोधात आहे, असंही मी ऐकून आहे एका सामान्य वाचक म्हणून, अभ्यासक म्हणून। आणि त्यामुळं ज्या लोकसभेच्या निवडणुका जेव्हा होतील त्यावेळी आपण जो दिलेला सर्वे आहे ABP माझाचा, तो सर्वेत मला असं वाटतं की तो निश्चितपणे त्या पद्धतीचाच ठरेल। मी सिने अभिनेत्री प्रतिभा आहेर। मी एवढंच सांगू शकेल की मी जस्ट आत्ताच्या काळामध्ये जे ऐकते, मोदी सरकार आणि भारत सरकार हा माझा सगळ्यात महत्त्वाचा पडलेला मला प्रश्न आहे, जनतेचं काय? मोदी सरकार हे आत्ता आलंय आणि जनता ही जी आहे ती जनतेने उभं केलंय त्यांना। तर मला मी एवढंच सांगू इच्छिते की मोदी सरकार म्हणण्यापेक्षा जनतेने भारत सरकार जे आहे ते भारत सरकारच राहील, सरकार कोणाचं येऊ त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण जनतेचे जे होणारे हाल आहेत, जनतेला होणारा जो त्रास आहे तो कमी कसा करता येईल
याकडे लक्ष देणं मला असं वाटतं एबीपी माझाने जास्तीत जास्त लक्ष घातलं पाहिजे आणि त्याकडे लक्ष घातलं पाहिजे. आणि आत्ताच्या सरकारलाही माझं तेच सांगणं आहे की तुम्ही लक्ष त्या गोष्टीकडे द्या की जनतेला कसली अपेक्षा आहे. नाहीतर मग म्हणतात ना की दाखवायचं एक आणि करायचं एक. ही अपेक्षा जनतेला अपेक्षित नाही आहे. ती अपेक्षा तुम्ही दाखवू नका आणि जनतेची फसवणूक करू नका मोदी सरकार. बस एवढंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.